अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आज आमच्या घरी ब्राह्मण येऊन संक्रांत सांगण्याचा शुभ योग आला आहे. हा क्षण म्हणजे स्वामी कृपेचं सुंदर चिन्ह आहे. मित्रांनो, पूर्वीपासून परंपरेनुसार ब्राह्मण पंचांग पाहून सूर्य मकर राशीमध्ये कधी प्रवेश करतो ते सांगतात. तोच खरा संक्रांत क्षण मानला जातो. आज आमच्या घरी येऊन त्यांनी संक्रांत सांगितली. याचा अर्थ आजपासून पुण्यकाळ सुरू झाला आहे. दान, जप, नामस्मरण हा काळ अत्यंत श्रेष्ठ आहे आणि अशा दिवशी श्री स्वामी समर्थांचं नाव घेतलं की घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. शोभिकं अरुणकुसुममालात् व्याललम्बोदरञ्च मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि. शिव म्हणजे महादेव, महादेवाचा मुलगा गणपती. या गणपतीचं सकाळी उठल्याबरोबर अगोदर नामस्मरण जिथे करावं म्हणजे सगळे असणारे विघ्न दूर होतात. म्हणून या गणपतीचं प्रत्येक ठिकाणी अगोदर नामस्मरण लावलेले. 12 महिन्याच्या 12 संक्रांतीत या महिन्याच्या ठिकाणी संक्रांतीचं महात्म्य कसं वाढलं ऐका. पूर्वी एक तिलासूर नावाचा दैत्य होता. या दैत्यानं रानामध्ये जाऊन लोखंडाचा सूळ डवला, त्याच्यावर डाव्या पायाचा अंगठा ठेवून हजारो वर्ष तपश्चर्या केली. या तपश्चर्याच्या ओघानं या तिलासुराच्या अंगावर वारुळ जिथे वाढलेलं, वारुळातून अग्नीच्या ज्वाळा निघाल्या. या देवांना ते पोळू आल्यात. म्हणून सगळे देव एकत्र जमलेत आणि जाऊन ब्रह्मदेवाची प्रार्थना केली. ब्रह्मदेवा, या तिलासुराला वर देऊन यापासून आमची सोडमोकळी करा. ब्रह्मदेव तिलासुराला वर देण्याकरता आलेत. हे तिलासुरा, मी तुला ब्रह्मदेव प्रसन्न आहे का? वर मागायचं ते मागून घे. तिलासुर म्हणतो, ब्रह्मदेवा, तुम्ही जर मला प्रसन्न आहेत ना तर मला 3 लोकांचं राज्य द्या आणि मला नुसतं राज्य नको. मी राज्यावर बसल्यानंतर मला किड्याच्या हाती, मुंगीच्या हाती, माणसाच्या हाती, पशुच्या हाती, पक्ष्याच्या हाती, जनावराच्या हाती, कोणाच्या हाती सुद्धा मला मरण नसलं पाहिजे. आणि एवढं करून जर कुणी मारायला उठलाच तर वरून तुम्ही अमृत टाकावं म्हणजे मग मी जिवंत होईल. ब्रह्मदेव म्हणले, तिलासुरा, मरण कधी कोणाला चुकलेलं नाही. आलेला प्राणी केव्हा तरी जाणारच आहे. नाही म्हणजे आम्ही तपस तसे केले. तुम्हाला द्यायचं असल्यावर द्या, नाही तर पुन्हा एकदा तपाला बसतो. असं म्हणल्या ब्रह्मदेवानं 3 लोकांचं राज्य या तिलासूर दैत्याला देऊन टाकलेलं. तिलासूर दैत्य इंद्राच्या राज्यावर जाऊन बसलेला. जोपर्यंत तपाचं पुण्य होतं, न्यायाने, नीतीने, धर्माने योग्य तन राज्य चालवलं. तपाचं पुण्य संपत आल्यानंतर या तिलासुराच्या मनामध्ये विचार आला, आपले जे आई वडील होते देवानं कपट करून मारलेत, देव आपल्याला सुद्धा मारतील. देवाचा काही भरोसा नाही. त्या अगोदर काय करावं तर देवावृद्ध करून देवाला मारून टाकावं. पण देव खात नाहीत, पित नाहीत, देवाला बळ येतं कसं? या 3 लोकांच्या ठिकाणी लोक स्नान करते, संध्या करतेत, होम करतेत, हवन करतेत, मोठमोठ्याले अन्नदान करतेत. याच्या ओघानं देवाला येतं बळ. हे काय आपल्याला ऐकत नाहीत. हे सगळं बंद करावं. देवाचं निम्म बळ कमी होईल. देवावृद्ध करून देवाला मारून टाकू असा तिलासुरानं विचार केला. 3 लोकातील सैन्याला हुकूम सोडला. गायी मारले, ब्राह्मण मारले, यज्ञ मोडले, याग मोडले, देवाचे देवळे पाडले, देवाच्या मूर्ती ती फोडल्या. सगळा विध्वंस जिथे केलेला. चुकून राहिलेले जे काही गायी ऋषी ब्राह्मण होते, जाऊन यांनी सूर्यनारायणाची प्रार्थना जिथे केली. हात जोडलेत, नारणा, तुमच्या रथाला 1 चाक आहे, 1 घोडा, याला 7 तोंड आहेत, तुमचा जो सारथी याला कमरापासून पायणे. सूर्यनारायण उगवल्यापासून मावळेपर्यंत प्रत्येक किडा, मुंगी, मनुष्य, प्राणी यांना एकदा का होईना अन्न दिल्याशिवाय सूर्यनारायण मावळाला जात नाही. तरी नारणा, या तिलासुरानं 3 लोकांना त्रस्त केले, याला मारून आमचं रक्षण करा. अशी प्रार्थना ऐकल्याबरोबर सूर्यनारायणजी ते पाहिलं. भयंकर राग आलेला. रक्तासारखे लाल डोळे झाले. डाव्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब पडला. त्यापासून संक्रांत जन्मली. देवाने संक्रांतीला शस्त्रास्त्र दिलेत. या तिलासुराबरोबर युद्ध करावं, याचं सैन्य मारावं, यालाही मारावं. संध्याकाळ झाली, युद्ध बंद झालं. वरून ब्रह्मदेवानं अमृत टाकावं, सगळे दैत्य पुन्हा जिवंत व्हावेत. असं करता करता 6 महिने झाले. अखेर संक्रांत कंटाळली. पुन्हा सूर्यनारायणाकडे आली. सांगितलं, नारणा, याला रोज मारते आणि हा रोज जिवंत होते, याला काय करावं? सूर्यनारायण सांगतं, बाई घाबरू नको, युद्ध करताना सावलीकडे पाहाय म्हणजे मग तुला सोबत उत्पन्न होईल. दुसऱ्या दिवशी संक्रांतीने युद्ध करताना सावलीकडे पाहिल्याबरोबर तिच्यापेक्षा दुप्पट जन्मली ती किंक्रांत. तिनं आपल्या तोंडाचा आवाजला, आभाळाभोवती मंडप दिला, वरच्यावर अमृत झेलून घेतलं. त्यामुळे एकही दैत्य उठला नाही. राहता एकटा तिला सुरायला. तिला म्हणतो, अरे रे, एवढा जर वर मागितला
अखर मरण काही चुकलं नाही, असं का मरावं म्हणून तिला संक्रांतीला शरणाला देवानं जे वाद्य वाजवले आणि संक्रांतीला वर दिला की बाई जोपर्यंत या जगामध्ये चंद्र सूर्य आहेत या महिन्याच्या ठिकाणी तुझ्या नानबा वानोसा करतील, कुंभाराची आवे, हळदी कुंकाची आवे, उसाची आवे लुटतील, यापासून बायांना सौभाग्य प्राप्त होईल आणि तुझा उद्धार होईल. तिला सुराला वर दिला, तुझ्या नावानं जमिनीत तीळ पिकतील, ते तीळ संक्रांतीत घेतील, मोठे तीळ लहानाला देतील, तिळाचा होम करतील, यापासून तुझा उद्धार होईल आणि त्यांची पापापासून मुक्तता होईल. यंदा संक्रांत वाघावर घोड्यावर बसलेली म्हणून वाघाला आणि घोड्याला पिढा सांगितलेली, पिवळं वस्त्र नेसलेली, पिवळ्या वस्त्राला, पिवळ्या सुताला, पिवळ्या धान्याला, पिवळ्या वस्तूला महागाई सांगती, कपाळाला केशरी टिळा लावलेला आहे, केशर दुर्मिळ होऊन सांगते, अंगावर मोत्याचे दागिने म्हणून मोती पवळं यासारख्या वस्तू महाग किंवा दुर्मिळ होऊन सांगते, खाण्याकरता पायस घेतलेले, पायस म्हणजे दुधाची खीर म्हणून दूध आणि दुधाचे पदार्थ यांना सुद्धा महागाई होऊन सांगते, वयानं लहान असून बसलेली लहान मुलांना पिढा होऊन सांगते, उद्याची भोगी आहे, बुधवारी संक्रांत आहे, बुधवारी दुपारी 3 वाजल्यापासून दिवस मावळेपर्यंत वाणं द्यायचे. यावर्षी संक्रांतीच्या दिवशी एकादशी आलेली म्हणून ज्याला एकादशीचा उपवास आहे त्यांची एकादशी मोडत नाही, त्यांनी तिळाचे लाडू करायचे, देवाला नैवेद्य दाखवायचा, खणाला नैवेद्य दाखवायचा आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी पूर्णावरणाचा नैवेद्य करून देवाला खणाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि उपवास सोडायचा आहे. ज्याला 12 दिवसाची उपवास आहे त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी पूर्णावरणाचा नैवेद्य करून नैवेद्य देवाला दाखवायचा आहे. सुप्रसन्ना वरदा होतो चिंतेन मन सिद्धी सकल लक्ष्मी प्राप्तिस्तु साम्राज्य विजय.